नमस्कार. तृप्ती डिगीकर ऑफिशियलच्या नवीन एपिसोडमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण गप्पा गोष्टी करणार आहोत एक आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करणाऱ्या एका व्यक्तीशी. फोटोग्राफीच्या क्षेत्रात त्यांनी इतकी उत्तुंग भरारी घेतलेली आहे की आंतरराष्ट्रीय पातळीवरचे 30 आणि राष्ट्रीय पातळीवरचे 20 पुरस्कार त्यांना फोटोग्राफीमध्ये साठी मिळालेले आहेत. असे महेंद्र बाकळे आज माझ्यासोबत आहेत. आणि विशेष म्हणजे महेंद्र बाकळे यांचा जो उदरनिर्वाहाचा जो व्यवसाय आहे तो मुद्रणाचा आहे. एकीकडे उदरनिर्वाहाचा व्यवसाय सांभाळत त्यांनी ही भरारी आंतरराष्ट्रीय पातळीवर घेतली आणि आज त्यांच्या ह्या कामाची जी दखल आहे ती नॅट जिओ या चॅनलनी घेतली. या चॅनलच्या उत्कृष्ट फोटोग्राफरच्या जी कॉन्टेस्ट सध्या झालेली आहे नुकतीच, त्याच्यामध्ये ते विजयी ठरलेले आहेत. असे महेंद्र बाकळे आज माझ्यासोबत आहेत आणि आपण छायाचित्रणाच्या क्षेत्रातले बारकावे आज त्यांच्याकडनं समजून घेणार आहोत. नमस्ते महेंद्रजी. तुम्ही आंतरराष्ट्रीय पातळीवर 30 पुरस्कार मिळवले आणि 20, आणि आता नुकतंच मी तुमचं आता नॅट जिओ सिरीज पाहिली ज्याच्यामध्ये तुम्ही उत्कृष्ट फोटोग्राफर म्हणून म्हणजे तुमचं सिलेक्शन झालं. हा नॅट जिओचा जो प्रवास आहे त्याबद्दल थोडंसं सांगा. हा कसा सुरू झाला, तुम्ही कसे अप्रोच झालात नॅट जिओ सारख्या चॅनलशी, याबद्दल थोडंसं आमच्या प्रेक्षकांना. नो फिल्टर बाय इंडिगो, जे इंडिगो एअरलाइन्स आहे, इंडिगो एअरलाइन्स आणि नॅशनल जिओग्राफिक यांचं टायअप आहे फोटोग्राफर्ससाठी. तर म्हणजे जगभरातून त्यांनी जवळजवळ 1 लाख पिक्चर्स त्यांना सबमिट झाले की म्हणजे त्याच्यामधनं सिलेक्शन करून ते लोक 9 फोटोग्राफर्स सिलेक्ट केले. पण 9 फोटोग्राफर्समध्ये 3 पार्ट करून त्या लोकांनी म्हणजे 3 कॉन्टेस्ट मधला 1 विनर, 3 कॉन्टेस्ट मधला 3 जणांचा 1 विनर, असं करून 3 विनर्स निवडले. पण 3 विनर्सचं फायनल कॉन्टेस्ट आमच्या दिल्लीमध्ये झालं. तर दिल्लीमध्ये आम्हाला ते टास्क दिले, रात्री 12 वाजता दिले आम्हाला टास्क. मग ते टास्क कम्प्लीट करून आम्हाला फायर ब्रिगेड शूट करायचा टास्क आलेला. तर आम्ही फायर ब्रिगेडचं ऍक्शन कसं होतंय, कसं ते हार्डवर्क करतात ह्याच्या म्हणजे सगळं शूटिंग केलं. शूटिंग झाल्यानंतर आम्हाला म्हणजे इम्तियाज अली सर आणि रघु राय सर हे दोघांनी आमचं हे म्हणजे पिक्चर्सचं हे केलं, बघितलं आणि त्याचे क्रिटिक्स दिले वगैरे सगळं. मग आम्ही 3 जे फायनल म्हणलं त्यामधनं माझी निवड झाली. तुम्ही आता हे फायर ब्रिगेडचं एक सांगितलं, पण आधी तुम्ही सांगितलं की 1 लाख फोटोग्राफर पैकी 9 फोटोग्राफर त्यांनी सिलेक्ट. तर ही सगळी प्रोसेस कशी राहिली, म्हणजे कुठं 1 लाखाची संख्या आणि नंतर त्याच्यातनं चाळणी लावून 9 पर्यंत? 1 लाख पिक्चर्स मधले सिलेक्शन करून 9 फोटोग्राफर्स सिलेक्ट केले त्यांनी. मग ही प्रोसेस किती दिवस चालली? अंदाजे 1 महिनाभर चालली त्यांची प्रोसेस सगळं निवड करायची. मग निवड झाल्यानंतर त्यांनी आम्हाला कॉल केलं की असं असं तुमची निवड झालेली आहे आणि नॅट जिओची टीम तुमचं फोटो काढण्यासाठी आम्हाला त्यांनी एक टास्क दिलं की तुमचं शहर आणि तुमचे पिक्चर्स तुम्हाला तुमचं शहर रिप्रेझेंट करायचंय, अशी टास्क दिली. मग 3 दिवस ते लोक आली, मग आमच्याबरोबर शूटिंग केलं. आम्ही पण त्यांच्याबरोबर शूट केलं, पिक्चर्स काढले. मला सोलापूरला प्रेझेंट करायचं होतं म्हणून सोलापूरचे 3 पिक्चर मी सिलेक्ट म्हणजे काढलेले त्यांना सिलेक्ट झाले आणि तिथं माझं फर्स्ट राऊंड कम्प्लीट झालं. फर्स्ट राऊंड मध्ये मी विजयी ठरलो. नंतर आता फायनल मध्ये नंतर दिल्लीमध्ये झालं. आता तुम्ही जे सांगितलं की काही तासात म्हणजे रात्री 12ला तुम्हाला टास्क दिला फायर ब्रिगेडचा आणि सकाळी 10 पर्यंत तुम्हाला ते पिक्चर द्यायचं होतं, म्हणजे 12 हे ऑड टाइम आहे. हो बरोबर. आणि फायर ब्रिगेडचं ऑफिस त्यावेळेस हॅपनिंग असेल याची शक्यता तशी कमी आहे, असतेच. आणि सकाळी 10ला तुम्हाला प्रेझेंट. तर या दरम्यान तुम्ही ते कसं शोधली थीम आणि कसं काम केलं यावर? आम्हाला त्यांनी टास्क दिलेलं की फायर ब्रिगेड शूट करायचं, रात्री 12 वाजता केलं. तर सगळे आमचं टीम तयार झालं. टीम म्हणाले की सकाळी 6 वाजता निघू आम्ही फोटोग्राफीला. मी म्हणालो मी सकाळी 6ला जाणार नाही, किती तासाचं अंतर आहे? म्हणलं 1 तासाचं अंतर आहे. ओके ठीक आहे, मी 3 वाजता निघणार इथनं. मी रात्रीच 3 वाजता निघालो, 4 वाजता तिकडे पोहोचलो आणि 4 वाजता त्या लोकांनी शूट करायला परवानगी दिली आम्हाला. 4 वाजता लाईट कमी असताना जे एक्झिस्टिंग लाईट, ट्रक्सचं लाईट, गाडीचं लाईट आणि त्यांचं फील कसं होत आहे, अंधारात मला शूट करायला जास्त चांगलं मिळालं. म्हणजे ते लाईटचं इफेक्ट वगैरे द्यायला, कारण त्याने आम्हाला एक मोशनची थीम दिलेली. मग मी ते ट्रक्सचं मोशन घेतलं, अंधारामध्ये ते लाईटचं फॉलोअप गेलं. जर लाईट दिवस झालं असतं म्हणजे लाईट जास्त आलं असतं तर ते लाईटचे ट्रेल मिळाले नसते मला. तर त्याच्यामुळे मी रात्रीच शूट केलं आणि 6 वाजेपर्यंत माझं शूट कम्प्लीट झालेलं सगळं. कम्प्लीट. आता अनेकदा असं होतं की तुम्ही शूट करता फोटो, अनेकदा पाहिल्यानंतर असं वाटतं की
तो फील आला नाहीये फोटोमध्ये, तर एडिटिंगचं काम बऱ्यापैकी हो, असतं. डेफिनेटली. तर तुमच्या दृष्टीने फोटोग्राफी म्हणजे ऍक्च्युली तो क्षण कॅच करणं आणि नंतर एडिटिंग करणं, तर याच्यामध्ये तुम्ही क्रेडिट कुणाला जास्त देता, की एडिटिंगला तेवढंच क्रेडिट असतं चांगल्या पिक्चरसाठी, का शूटला जास्त क्रेडिट असतं? नाही, मी जास्त शूटला महत्व देतो, कारण शूट करताना आपल्याला कॉम्पोजिशन कळालेलं असतं, कसं त्याचं लाईट कसं होणार आहे, पिक्चर कसं येणार आहे, हे मी पिक्चर शूट करतानाच मला फिक्स होतंय माझ्या माइंडमध्ये, की कसं मला दाखवायचं आहे ते पिक्चर, कुठलं कलर टेम्परेचर ठेवायचं आहे, कुठलं काय स्टाईल ठेवायचे, कुठले कलर्स जास्त पॉपअप करायचे, हे मी पिक्चर काढतानाच बरंच 60-70% काम मी पिक्चर फोटो शूट करतानाच करतो. बाकी राहिलेलं थोडंसं कलर बॅलन्सिंग, व्हाईट बॅलन्सिंग, शार्पनेस वगैरे करून मग नंतर पिक्चर दाखवलं जातं. आता नॅट जिओ ह्या चॅनलचं एक खूप लोकांना खूप आकर्षण आहे. बरोबर. तर तिथलं वातावरण, शिवाय इम्तियाज अली सारखा चित्रपट निर्माता हो. आणि रघुराय सारखं मोठं नाव, हा सगळा सहवास जो आहे, हा तुमच्यासाठी कसा राहिला? खूप छान वाटलं मला त्यांना ऍक्च्युअली भेटायला मिळालं, त्यांचे क्रिटिक्स ऐकायला मिळाले, त्यांनी कसं म्हणतात, कसं कॉम्पोजिशन कसं करावं, बऱ्याचशा गोष्टी शिकायला मिळाल्या मला त्यांच्याकडनं, की कलर्सचं कसं यूज करावं, कुठलं कलरला सॅच्युरेशन किती कमी द्यावं. आणि माझं स्टाईल आहे की थोडंसं सॅच्युरेशन मी जास्त करत असतो थोडंसं, म्हणजे जे सब्जेक्ट आहे ते. पण ते त्यांच्याकडे गेल्यावर मला कळालं की सॅच्युरेशन कसं द्यावं, कॉम्पोजिशन थोडंसं कसं टाईट कॉम्पोजिशन कसं व्हायला पाहिजे, जे रूल्स ऑफ फोटोग्राफीचं जे नॉलेज मिळालं त्यांच्याकडे, चांगलं झालं. तर आणि नॅट जिओचा अनुभव कसा राहिला? कारण त्या चॅनल बद्दल आहे ना खूप आकर्षण. हो, मला म्हणजे जर म्हणजे डिस्कव्हरी चॅनल असो किंवा नॅट जिओ, तर हे उत्कृष्ट फोटोग्राफीसाठी ओळखले जाणारे चॅनल्स आहेत. तर त्यांचा जो प्रोफेशनलिझम कसा जाणवला तुम्हाला? खूप त्या चॅनलचं एकूण जे इव्हेंट त्यांनी ऑर्गनाईज केला, त्या इव्हेंटच्या ऑर्गनायझिंगच्या पातळीवर तुम्हाला काय ऑब्झर्वेशन? मला खूप शिकायला मिळालं ऍक्च्युअली, आणि त्यांचं प्रोफेशनलिझम, त्यांची जी टीम आलेली सोलापूरला, त्यांचे फोटोग्राफर्स, व्हिडिओग्राफर्स आलेले, एकदम प्रोफेशनली छान काम करत होते. त्यांचं ते बोलणं, म्हणजे ते क्वेश्चन आन्सर्स घेणं आणि फॉलोअप ठेवणं सगळ्यांना, आणि इव्हन दिल्लीच्या स्टुडिओमध्ये त्यांनी इतकं अप्रतिम त्यांनी सगळं अरेंजमेंट्स केलेलं शूटिंगचं आणि स्टाईल वगैरे, मला खूप शिकायला पण मिळालं त्यातनं. आणि हे खरंच म्हणजे एकदम चांगल्या लेवलचं काम मला करायला मिळालं. अगोदर खूप माझे पिक्चर्स पब्लिश झालेत नॅशनल जिओग्राफिक मॅगझिन्समध्ये आणि त्यांच्या इंस्टाग्राम ह्याच्यामध्ये बऱ्याचदा झालेत फीचर्स. पण हे अनुभव व्हिडिओग्राफीचं त्यांच्याबरोबर करणं हे टोटली वेगळंच होतं. आणि म्हणजे सोलापूरला त्यांची टीम किती दिवसासाठी आलेली होती? 3 दिवसाची ती टीम आलेली त्यांची. 3 दिवस कंटिन्यू, सकाळी 5 वाजल्यापासून ते रात्री 10 वाजेपर्यंत आम्ही होतो एकत्र. त्यांनी हे दिलं तेवढा वेळ. फोटोग्राफीचा हा आपला जो छंद आहे, जो तुम्ही छंद म्हणून जोपासायला सुरू केलं, पण हे पॅशन आहे, हे कधीपासून असं जाणवलं तुम्हाला की नाही, हा फक्त छंद नाहीये, आपण याच्यामध्ये अजून पुढचं बरंच वाटचाल आपण करू शकतो? मी ऍक्च्युली फोटोग्राफी स्टार्ट केलं 2001 मध्ये. मी माझं पहिलं डिजिटल कॅमेरा घेतलं, त्यात कॅनॉन 2.1 मेगापिक्सल कॅमेराने मी फोटोग्राफी चालू केलं. म्हणजे फोटोग्राफी करता करता मला म्हणजे लग्नानंतर आम्ही गावी गेलो, केरळला गेलो, बऱ्याच ठिकाणी गेलो. तर ते पिक्चर्स मला खूप आवडले, म्हणजे मित्रांना आवडले, घरी फॅमिलीला आवडले, छान पिक्चर्स येत होते. पण नंतर बिझनेसमध्ये मी कंटिन्यू लक्ष दिल्यामुळे मला 2014-15 पर्यंत म्हणजे वेळ झाला नाही जास्त फोटोग्राफीकडे लक्ष द्यायला, कारण बिझनेसमध्ये मी बिझी असायचो. पण त्या दरम्यान काय झालं, 2012-13 नंतर मला माझे इंटरनॅशनल ट्रॅव्हल्स खूप वाढले. म्हणजे वर्षाला मी 8-10 वेळा 15 वेळा असं बाहेर जायचो. पण माझं काम असायचं 2-3 तासाचं, पण मी 4-5 दिवस राहत होतो कुठेही गेलं तरी. म्हणजे तिथले सनराईज सनसेट मिस करत नव्हतो, तिथले जे लोकेशन्स आहे सगळे ट्रॅव्हल करत होतो. पण नंतर असं पिक्चर काढत काढत गेलो मी. पण 2016ला मी पहिली फोटोग्राफी टूर केली व्हिएतनामची, 2016ला. म्हणजे खास फक्त आपल्याला कमर्शियल 8 दिवस साठीच घ्यायची. 8 दिवस फक्त फोटोग्राफीला जायचं. मग 2016ला हे मी जेव्हा पिक्चर्स काढून आलो व्हिएतनामचे, आणि त्यानंतर 17ला मी म्यानमारला गेलेलो 2017ला. म्यानमारचे पिक्चर्स म्हणजे मी नंतर इंस्टाग्रामवर पोस्ट करायचो वगैरे, तर माझे इंटरनॅशनली खूप फेमस झाले ते पिक्चर्स म्यानमारचे. म्यानमारचं ट्रॅव्हल, व्हिएतनामचं कल्चर, लोक, पीपल, आणि जी रॉ ब्युटी आहे तिथल्या लोकांमध्ये, ते हॅट्स घालणं आणि ते चेहऱ्यावरचे रेषा वगैरे, हे सगळं पिक्चर्स आहेत ना, मला
खूप फेमस झाले मला. तर तेव्हा नंतर माझा इंटरेस्ट येत गेलं फोटोग्राफीमध्ये. आणि 2018ला मला चायनाला जायला मिळालं. तर चायनाचे रिमोट प्लेसेस गेलो आम्ही, यांगशो वगैरे, गुलिन वगैरे, तिथले फिशरमॅन्स क्लिक केलो मी. तर मग नंतर ते पिक्चर्स वर्ल्ड फेमस झाले आणि मला त्या दरम्यान चायना इंटरनॅशनल टुरिझम कडनं अवॉर्ड मिळालं त्या पिक्चरला, म्हणजे जे फिशरमॅनचे पिक्चर काढलेलं मी. तर तेव्हापासून मला प्रोत्साहन मिळत गेलं आणि मी फोटोग्राफीमध्ये जास्त हे गेलो. मग दर 2-3 महिन्याला एक कुठेतरी जायचं, पिक्चर्स लेह लडाखला जायचं, स्पिती व्हॅलीला जायचं, की अब्रॉड जास्त जायचं, साऊथ आफ्रिकाला जायचं. दरम्यान मी जपानला 2-3दा गेलो. मग नंतर मला प्रोत्साहन मिळत गेल्यावर मग फोटोग्राफीकडे माझा छंद जास्त हे प्रोफेशनली होत गेलं आणि ऍप्रिशिएशन मिळत गेलं. कंपनीजकडनं अवॉर्ड्स मिळाले, असाइनमेंट्स मिळायचे वगैरे असं. नंतर माझं चांगलं इंटरेस्ट झालं त्याच्यामध्ये. 2001ला छंद म्हणून सुरुवात आणि 2016 म्हणजे बराच मोठा हा टाइम स्पॅन. तुम्ही आता अशा व्यवसायात आहात, मुद्रणाच्या व्यवसायात, तिथं इमेजेसला खूप महत्व आहे. डेफिनेटली आपण जेव्हा प्रिंटिंगच्या क्षेत्रात असतो तेव्हा इमेज किती महत्वाचे आहे. तर हे थोडंसं सपोर्ट झालं का या व्यवसायामुळे पण त्या व्हिजन मध्ये? खूप सपोर्ट झालं मी फोटो एडिटिंग वगैरे करायचो, म्हणजे जे बाहेरचे लोकांनी काढलेले पिक्चर्स प्रोसेसिंग करायचो, कलर मॅनेजमेंट करायचो, आणि प्रिंटिंगला कसं पिक्चर आपण जे बघतोय ते प्रिंटिंग मध्ये येतंय का ह्याचं मॅच करायचो मी. तर त्याचं मला खूप म्हणजे ऍडव्हान्टेज झालं फोटोग्राफीमध्ये. जेव्हा मी रिटचिंग करायचो, पिक्चर्स प्रोसेसिंग करायचो, तर तेव्हा मला ते प्रिंटिंगच्या कलेचं आणि फोटोशॉपचं नॉलेज आणि लाईटरूमचं नॉलेज माझं ह्याच्यात चांगलं यूज झालं ह्याच्यामध्ये फोटोग्राफी. आता तुम्ही व्हिएतनाम वगैरे सारख्या देशांमध्ये तुमचा कल, मला असं वाटतं व्हिएतनाम आणि म्यानमार, चायना ह्याच्याकडे खूप जास्त आहे. मी जे तुमचे फोटोज पाहिले, तांदळाची शेती, तिथले शेतकरी, असा कल खूप जास्त जाणवला. ह्याचं काय कारण आहे की त्याच देशांबद्दल तुम्हाला जास्त? आय थिंक ते देश, तिकडचं रॉ ब्युटी जे नॅचरली जुन्या पद्धतीने जे आहेत, जुन्या पद्धतीचं अजून तिथं युज होतंय, लोकांचं कल्चर, लोकांचं राहणीमान, ते मला जास्त अट्रॅक्ट करताय. फिशरमॅन कसे फिशिंग करतात आणि ते मला जास्त आवडतं. म्हणून म्हणजे माझं जे आवड आहे ते मी करायला पाहिजे असं वाटतं मला. आणि त्या दरम्यान मी डॉक्युमेंटेशन पण करतो. इंडोनेशियामध्ये पण खूप ट्रॅव्हल केलो मी. इंडोनेशियामध्ये जे ब्ल्यू आईज पीपल आहेत, म्हणजे ज्यांना वॉर्डनबर्ग सिंड्रोम म्हणतो, म्हणजे ब्ल्यू आईज म्हणजे ते एक हे आहे, म्हणजे एक सिंड्रोम आहे, बऱ्याच लोकांना येतं. मी आतापर्यंत 10 ते 15 मुलांना कॅप्चर केलं, मुलं आणि लेडीजना, ज्यांचा डोळे निळे आहेत आणि ज्यांना बोलता येत नाही, त्यांना ऐकू येत नाही, कारण ते ब्ल्यू आईजचं सिंड्रोम आहे ते ऍक्च्युली. काही लोक मी बघितलो, त्यांच्या घरात मी गेलो शूटिंगला, एक मुलगी आहे मिला म्हणून, तर तिच्या घरात मी जाऊन भेटलो, त्याच्या वडिलांना बोललो की असं असं तुमची मुलगी स्पेशल आहे, मी इंडियातनं खास तिथे फोटो काढायला आलोय. तर ते वडील एकदम खुश झाले. थोडं ते रिझर्व्ड असतात फॅमिली वगैरे तिथले सगळे, पण तिचं एक डोळा निळं होतं आणि एक डोळा नॉर्मल आहे. डिसीज आहे ना? डिसीज नाही आहे, ऍक्च्युली सिंड्रोम आहे, म्हणजे हेरिडिटरी येतोय. म्हणजे तो आईचे दोन्ही डोळे निळे असले तर मुलीचा एक डोळा निळा असू शकतो, एक डोळा नॉर्मल असू शकतो. पण लकीली त्या मुलीला काही साईड इफेक्ट्स नाही आहेत. ह्याचं सिंड्रोमचं मेन ड्रॉबॅक म्हणजे केस पांढरे असतात, बोलता येत नाही, ऐकू येत नाही, आणि दात एकदम छोटे छोटे असतात, म्हणजे असं हे सिंड्रोम. मग मला ते खूप इंटरेस्ट वाटला डॉक्युमेंटेशन करायला, कारण पिक्चरचे सिरीज करायला खूप छान आहे ते. म्हणजे आणि जास्त लोकांना माहित नाही, निळे डोळे म्हणजे लोकांना असं वाटतं अरे फोटोशॉप मध्ये केलंय, एडिटिंग केलंय, हे निळे डोळे असूच शकत नाही, पण ऍक्च्युली असतात निळे डोळे लोकांचे. तर ते मला फील करून दाखवायचं होतं जगाला. आणि नंतर मला खूप अप्रिसिएशन मिळालं. दुबईमध्ये हिपा इंटरनॅशनल अवॉर्ड मध्ये माझं पिक्चर फायनलला गेलेलं, त्या ब्ल्यू आईजचं मिलाचं पिक्चर. त्यामुळं छान वाटतं. आणि या लोकांना त्याचा काही बेनिफिट मिळत असतो का? म्हणजे एक नेहमी प्रश्न असतो आता एक वेगळ्या डोळ्यांची महिला आणि तिचं त्यांना बेनिफिट अजिबात मिळत नाही. त्यांना ऍक्च्युली फिजिकल डिसेबल्ड असं पण म्हणत नाहीत त्यांना, म्हणजे असं कुठल्या गव्हर्नमेंटकडनं बेनिफिट्स नाही आहेत त्यांना. तर ते मिळायला पण पाहिजे इनफॅक्ट ऍक्च्युली ह्युमॅनिटेरियन, की ऍक्च्युली ते जे दोन्ही डोळे नाही, बोलता येत नाही, ऐकू येत नाही, त्यांना यायला पाहिजे ऍक्च्युली. पण तसं नाही आहे माझ्या माहितीप्रमाणे तरी, तर त्याबद्दल स्टडी करायला पाहिजे अजून. आता तुम्ही ज्या ज्या व्यक्तींचे फोटोज काढले, जसं तुम्ही शेतकऱ्यांचे, मी तिथे पाहिले तुमचे व्हिएतनामचे आणि याचे फोटो, की तुम्ही तांदळाची शेती करणाऱ्यांचे खूप सुंदर फोटो काढलेले. तर कधी त्यांना तुम्ही तुमचे फायनल प्रोडक्ट दाखवलंय का? डेफिनेटली, मी बऱ्याचदा दाखवलंय. व्हिएतनाम मध्ये एक लेडी होती, लेडी सॉंग म्हणतात तिला,
खूप फेमस आहे ती लेडी तिथली, हा हा म्हणजे ब्युटिफुल आहे, ओल्ड एज आहे, दिसायला छान आहे, हसरा स्वभाव आहे तिचा कंटिन्यू. हम्म. आणि तिला कॅप वगैरे घातली असते, ड्रेसिंग वगैरे पण खूप छान आहे तिचं. तिचं मी ते पिक्चर 2 मुलांचा एक फोटो आहे तुमचा, सायकलवर ते. हा सायकलवर जाताना, ते मी ऍक्च्युली थायलंडमध्ये काढलेलं, रिमोट साकोन नाकोन एरियामध्ये. हा पण मी परत जाऊ शकलो नाही तिथे, पण मला डेफिनेटली जायचंय तिकडे नेक्स्ट पण ज्यांना ज्यांना दाखवले त्यांच्या काय खूप रिएक्शन खूप म्हणजे रिॲक्शन खूप छान होत आहे. एकदा तर 3 वर्षानंतर मी एक व्हिएतनाममध्ये एक लेडीला फोटो काढलेला तिचा, 3 वर्षांपूर्वी. त्यानं 3 वर्षांनी जाऊन दाखवलं, हे तुझं पिक्चर फेमस झालंय खूप. तिला खूप आवडलं, ते घरी तिला फ्रेम करून दिलं मी, ती घरी लावली ते पिक्चर. छान वाटतं म्हणजे एक फिलिंग लोकांना. अच्छा. आणि कधी असं तुम्ही जसं आता कधी शेतात करताय शूट, कधी असा अशा ठिकाणी करताय, अनेकदा प्रायव्हेट स्पेस पण असते, हो हो तर कधी असे अडथळे येतात का की नाही आज तुम्ही खूप तयारी करून गेले आणि नाही आता इथं फोटोशूटचं अलाउड नाहीये, किंवा जो सब्जेक्ट आहे तुमचा त्यांनीच डिनाय केलं की नाही नाही आम्ही नाही घेऊ देणार, असे काही अडचणी बाहेरच्या देशात, किंवा तुम्ही सोलापूरचंही केलंय त्यावेळेस पण कधी असं? Definitely येतात, असे अडचणी खूप येतात. हा. कधी कधी लाईटच साथ देत नाही, लाईट नसतं. नाही नाही sunlight ती आपल्याला. माणसांचं म्हणजे माणसांचे ऑब्जेक्शन्स असतात का कधी? हो बरोबर, कधी कधी होतं माणसांचं ऑब्जेक्शन. नाही ऍक्च्युली काश्मीरमध्ये वगैरे असं फिरताना, किंवा साऊथ इंडियामध्ये फिरताना, हा. असं जास्त राजस्थानमध्ये फिरताना जाणवतंय जास्त, हम्म. की फोटो काढू का परमिशन विचारलं तर नो नो नो, हा फोटो नाही खींचना है. हा. असं असं पण बऱ्याचदा होतं. काही लोक एक मी कसं ऍक्च्युली एक त्या चेहऱ्याकडे बघतो आणि एक स्माइल करतो. मग ते स्माइलला रिस्पॉन्स कसं मिळतंय, म्हणजे आमच्या दोघांच्या डोळ्यामधनच एक इशारा होतोय की ही मला फोटो काढायला देणार आहे का नाही देणार आहे, हे लगेच क्लिक होत आहे. मग मी तसं असेल तर मी पुढे काढतो, नाहीतर नाही काढत फोटो. आणि मग अशा सिच्युएशन्स ज्या असतात, आता समजा व्यक्तींचं तर ठीक आहे ऑब्जेक्शन असतं, कधी कधी तुम्ही एखाद्या एरियात पण गेले तर अनेकदा तिथं रिस्ट्रिक्टेड पण असतं आणि तो फोटो हवा पण असतो, म्हणजे कलाकारांना पण एक मोह असतो ना की आम्ही काहीतरी अनसीन क्लिक करावं, किंवा असं एक युनिक. तसं होतं बऱ्याचदा. मी ड्रोन शूटिंग करताना कधी कधी परमिशन मिळत नाही मला, परमिशन देत नाहीत. काही लोक इन्व्हाइट करून परमिशन देतात, प्लीज या पिक्चर काढा. मी जटायूचं पिक्चर काढलेलं, त्यांनी स्पेशल परमिशन वगैरे ऑर्गनाईज करून 2 तासात परमिशन दिलं आणि मला फ्लाय करायला लावलं तिथं. ते खूप छान एक्सपिरियन्स होतं. पण बऱ्याचदा फोटो नाही काढायचा, पोलीस आले, हे आले, असं बऱ्याचदा पण होतं प्रॉब्लेम. ते आता इट्स पार्ट ऑफ लाईफ म्हणायचं आणि चालायचं. म्हणजे तरी बहुसंख्य ठिकाणी त्याचं स्वागत होतं. बहुसंख्य ठिकाणी स्वागत होतं, परमिशन पण मिळतंय लगेच. कलेक्टरला लेटर दिलं वगैरे. तर आता सोलापूरला मला कसं कलेक्टर इन्व्हाइट करतात, प्लीज कम अँड ड्रोनचे आम्हाला व्ह्यूज पाहिजे, ड्रोन कॅप्चर करायचंय, तुम्ही या, पिक्चर काढा, फोटो काढा, असं पण होतं कधी कधी चांगलं. आता तुम्ही स्वतः एडिटिंग करताय, हो. तर एडिटिंग करताना तुम्ही तुमचं प्राधान्यक्रम कसे असतात, की एखादा फोटो एडिट करायचा आहे तर मला ती वास्तविकता दाखवायची आहे का फोटो सुंदर दाखवायचा आहे, नेमकं काय प्राधान्य असतं, का प्रत्येक सब्जेक्ट वाईज वेगवेगळे असतात? डेफिनेटली प्रत्येक मोमेंट्स वेगळे असतात, कॅप्चर वेगळे असतात. मी तो परफेक्ट इमोशन कॅप्चर करतो. म्हणजे जे मी आता समजा एक 10 पिक्चर्स काढले एका गर्लचे किंवा ह्याचे, तर मी परफेक्ट इमोशन, स्माइल कशात परफेक्ट आहे तिची, तर ते विचार करतो. जेव्हा मी लँडस्केप्स क्लिक करतो तेव्हा मी पहिला विचार असतं लाईट कुठनं पडलंय, लाईटचं पोझिशन काय आहे, लाईट कसं आली आहे, कसं दाखवायचं. कारण बऱ्याचदा काय होतं, लाईट एकीकडनं आलेलं असतंय, आपण फोटो एडिट करताना दुसरीकडनं एडिट करतो, ते चूक होती. तर ती इम्प्रूव्ह करत 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 आता मी पिक्चर बघितल्यावर 2 मिनिट शांत तऱ्हेने त्या पिक्चरमध्ये बघतो की ह्याच्यात काय दाखवायचंय मला, मी शूट करताना कसं होतं सिनेरिओ, कसं लाईट होतंय, कसं फील होतं. तेच वास्तविकता मला इकडे आणायची असते, दाखवायची. म्हणजे जे ऍक्च्युली ते सीन दिसतं साध्या डोळ्यांना, ते फोटो दिसलं पाहिजे असा प्रयत्न असतो. मी जे बघत होतो माझ्या मनात जेव्हा त्यावेळेला फिलिंग होते की काय काय करायचंय, कसं दिसतंय, तर ते मी ऍक्च्युली उतरवतो ह्याच्यामध्ये. मी ऍक्च्युली फोटो काढताना एक रॉ पण काढलेला असतो आणि एक ह्याच्याने जेपेक पण काढलेला असतो. ते जेपेक बघितल्यावर मला आयडिया येते की नंतर काय करायचंय, कसं होतं त्या सिनेरिओ, तर त्याप्रमाणे मी रॉ मध्ये चेंजेस आणतो आणि त्याप्रमाणे एडिट करतो. आता AI मुळे काय झालंय की खूप आखीव रेखीवपणा आलेला आहे सगळ्याच इमेजला, आणि मग सौंदर्य दाखवणं, असे फिल्टर्स वापरणं की ते ऑब्जेक्ट किंवा तो सीन खूपच सुंदरच दिसला पाहिजे. तर हे थोडंसं चॅलेंज देतं का की रिअलिस्टिक फोटोग्राफीला ह्याच्यामुळे थोडंसं आव्हान निर्माण होतं? तसं नाही आहे ऍक्च्युली, टोटली डिफरंट सिनेरिओ आहे. AI मुळे पिक्चर जनरेट करता येतात, म्हणजे डिजिटल पिक्चर्स म्हणतात, डिजिटल इनोव्हेटिव्ह पिक्चर्स AI मध्ये ते करू शकता तुम्ही.
तर ते कम्प्लिटली कॅटेगरीज वेगळी आहे त्याची. आणि एआय आता फोटो एडिटिंग करताना लाईटरूम जे मी सॉफ्टवेअर वापरतो त्याच्याने आता एआय मुळे सिलेक्शन वाढलंय. म्हणजे सिलेक्शन, सब्जेक्ट सिलेक्शन करायचं टेक्निक खूप इम्प्रूव्ह झालंय, फास्ट झालंय. आता मला डोळा पाहिजे, डोळ्यामधले प्युपिल्स पाहिजे, एकदम 1 सेकंदात मी सिलेक्ट करू शकतो. स्किन टोन पाहिजे, तिचं स्किन एडिट करू शकतो. एआय मुळे फोटोग्राफीचं एडिटिंग करणं खूप फास्ट झालंय आता. फास्ट आणि सोयीस्कर आणि चांगलं झालं. एखादं सब्जेक्ट मध्ये मध्ये दोघं तिघं आले जे नाही नको पाहिजे आपल्याला, तर ते डिलीट करायचं असेल तर ते ऑटोमॅटिक डिलीट करायचे सॉफ्टवेअर आलेत. पण मी ऍक्च्युली त्याचा जास्त युज करत नाही. मला जे आहे ते दाखवणं जास्त आवडतं. ते डिपेंड्स, प्रत्येकाला वेगवेगळ्या प्रकारे त्याचं अट्रॅक्शन होतंय. वेगवेगळं करू तुम्ही आंतरराष्ट्रीय पातळीवर एवढे फोटोज तुमचे दिलेले आहेत, मासिकांमधनं पण अनेक फोटोज तुमचे पब्लिश झालेत. तर ती आता आंतरराष्ट्रीय मासिकांमधनं जे पब्लिश झाले प्रिंटमध्ये, तर त्याच्यामध्ये प्रायोरिटी चांगलं फोटो म्हणजे काय डेफिनेशन असते प्रिंटमध्ये? प्रिंटमध्ये त्यांना ऍक्च्युली लागतं चांगलं फोटो म्हणजे कलर्स चांगले पाहिजे, आर्टिफिशियल वाटायला नाही पाहिजे पिक्चर्स, आणि रिझोल्युशन चांगलं पाहिजे मेन पिक्चर मध्ये, शार्पनेस आणि क्लॅरिटी चांगली पाहिजे पिक्चर. बऱ्याचदा काय होतंय, आपण फक्त इंस्टाग्राम किंवा फेसबुकवर दाखवायसाठी म्हणून आपण क्लॅरिटी वाढवतो, शार्पनेस वाढवतो, तर ते इमेजवर त्याचा विपरीत परिणाम होतो ऍक्च्युली. जेव्हा जे इमेज प्रिंट करावं लागतं मॅगझिन मध्ये किंवा मोठं साईजचं प्रिंट केल्यावर, तेव्हा फ्लॉस करतात की आपण एडिटिंग मध्ये काय चुका केलो, आपण शार्पनेस किती वाढवायला पाहिजे होतं, आपण खूप वाढवलो, पिक्चर सगळं खराब दिसतंय. तर मी ऍक्च्युली प्रिंटर असल्यामुळे मला ते ऍडव्हान्टेज कळतंय की मला ह्याला किती शार्पनेस करायचंय आणि किती करायचंय, कंट्रोल मध्ये कसं म्हणजे इमेजला लॉस न होता कसं करायचं ते प्रोसेसिंग, शार्पनेस. आता तुम्ही पुरस्कारांसाठी पण पाठवता, अनेक मासिकांसाठी पण पाठवता. फोटो कॅमेरा हातात घेतल्यावर असं काही डोक्यात असतं का की हा फोटो मला ना प्रिंटसाठी पाठवायचा आहे, हा मला सोशल मीडियासाठी, हा मला एखाद्या मल्टीमीडिया प्लॅटफॉर्मवर पाठवायचा, जसं नॅट जिओ हा मल्टीमीडिया प्लॅटफॉर्म, तर ऍक्च्युली कॅप्चर करताना असं डोक्यात ठेवावं लागतं का, गरज असते का तशी? कधी कधी काय होतं, मी पिक्चर म्हणजे क्लिक करताना कुठल्या तरी थीम आणि सब्जेक्टने, समजा मोशनने क्लिक केलो, काहीतरी असं युनिक पिक्चर आलं माझ्याकडनं की ते पिक्चर मी कुठेही पब्लिश करत नाही. मी ऍक्च्युली ते अवॉर्डसाठी आणि ह्याच्यासाठी स्पेशल कामासाठी तेवढंच वापरतो. म्हणजे कुठल्या थीमने पिक्चर, मोशन, लाईट, इफेक्ट वगैरे असं ते अवॉर्ड्सचे हे असतात वेगवेगळे, म्हणजे लाईट, मोशन, तर ते कधी कधी मी मनात फिक्स करतो की असं असं मला हे अवॉर्डला द्यायचं आहे, हे प्रिंटला द्यायचं आहे, हे ह्याला द्यायचं आहे. होतंय कधी कधी, रेअरली होतंय पण होतंय. पण असं तुम्ही जेव्हा क्लिक करता त्यावेळेस तुमच्या असं काही डोक्यात नसतं की आपण हे त्याच्यासाठी, कधी कधी असं डोक्यात फिक्स होतं, अरे यार हे पिक्चर डिफरंट आलंय, हे या कामासाठी असं होतं बऱ्याच. आणि त्यासाठी काही स्किल्स वापरावे लागतात का वेगळ्या, किंवा टेक्निक्स काही? म्हणजे मी कुठल्या तर थीमवर काम करत असेल, मोशन किंवा स्लो शटर स्पीड, ते तेव्हा ते स्किल वापरून ते परफेक्ट पिक्चर कसं येतं तेव्हाच वापरावं लागतं. बाकी असं त्याच्यासाठी ओव्हरऑल कोणत्याही मीडियासाठी सत्यदर्शन किंवा वास्तव दर्शन हे प्राधान्य असतं का? डेफिनेटली. म्हणजे एखादा चांगला फोटोग्राफर हो वास्तव, त्याला काय दाखवायचं, ऍक्च्युली रियालिटी दाखवणं फार इम्पॉर्टंट आहे. आणि ते कधी लास्टिंग होतंय, इफेक्ट चांगलं होतं. जर आपण चुकीचं पिक्चर दाखवलं तर तसं नाहीच आहे ऍक्च्युली, तर ते त्याचे वाईट परिणाम नंतर मिळतात. स्टार्टिंगला लोकांना आवडतंय, पण ते लोक तिकडे जाऊन बघितले, अरे हे असं नाहीच आहे, वेगळं, ते कन्फ्युजन होतंय, म्हणजे ते रॉंग इन्फॉर्मेशन पसरल्यासारखं. म्हणजे काशीचा घाट दाखवायचा आहे तर तो ऍटमॉस्फिअर तो गेलाच पाहिजे पिक्चरवर, राईट? बरोबर, ते काशीचं फील यायला पाहिजे. तुम्ही ठीक आहे लाईट मध्ये चेंजेस आणू शकता, लाईट किंवा वातावरण कसं आहे, सकाळचं वातावरण तुमचं वेगळं असतं. आम्ही कधी शूट करताना सकाळीच करतो, सकाळी और इव्हनिंग, म्हणजे इव्हनिंगचं जे लाईट चांगलं असतं लाईट वगैरे येतं, आणि थोडं क्लाउड फॉर्मेशन पण येत आहे, ते तेवढं मॅटर करतात. तुम्ही म्हणजे तुमचा व्यवसाय मुद्रणाचा आहे, म्हणजे तुम्ही तिसऱ्या पिढीतले, तुमच्या घरातले तिसऱ्या पिढीतले मुद्रक आहात. तर याच्या आधीच्या पिढीमध्ये कधी कुणाला असं हा छंद जोपासला होता का की फोटोग्राफी करायची आहे आणि तो तुमच्यात आला, असं काही घडलं? नाही, तसं नाही झालेलं. वडिलांना पण नव्हती कधी इंटरेस्ट नव्हता एवढं, आजोबांना पण नव्हतं. त्यांचं बिझनेस, सगळं बिझनेस सेट करण्यामध्येच गेलं टाइम. पण आमचं स्टेशनरीचं दुकान होतं लहान असताना, म्हणजे 7वी 8वी 9वीत असताना 1996-97 मध्ये आमचं स्टेशनरीचं मोठं शॉप असायचं आणि प्रिंटिंगचं. आणि आम्ही काय करायचो, फोटोग्राफर्स कडनं रील्स मागवायचो. तेव्हा डिजिटल कॅमेरे नव्हते, म्हणजे नॉर्मल कॅमेरे असायचे. तर सगळे रील्स आम्ही प्रिंट करून पुण्यातनं एक्सपोजिंग करून, डेव्हलपिंग करून, प्रिंट करून द्यायचं. आणि रोज कमीत कमी 10-15 रील असायचे. पण
म्हणजे एक 100-200 फोटो, 200-250 फोटो रोज यायचे आमच्याकडे प्रिंट होऊन. म्हणजे हर एक सगळ्या फोटोग्राफर्सचे. तर लकीली काय झालं, मी दुकानात जात असायचो सुट्टीच्या वेळेस वगैरे असं सगळं. तर मी गेल्यानंतर सगळे फोटो चाळायचो, की काय ह्याच्याने हे पक्षीचा फोटो चांगला काढलाय, हे का चांगलं काढलंय. असं मला तेव्हापासून असं आवड आणि बेसिक निर्माण झालं, की फोटो बघून ते लोकांनी कसं काढलंय, काय काढलंय. त्यामुळे शिकायला मिळालं मला चांगलं ते. म्हणजे मुद्रकांनी जगभरातच हो, डेफिनेटली. मुद्रकांनी बरंच काय काय नवीन केलंय. जोहान्स गुटेनबर्ग पासून ते आपले जे राजकीय नेते आहेत त्यांचा पण प्रिंटिंगशी संबंध कुठं ना कुठं सतत राहिलेलाच आहे. म्हणूनही हा प्रश्न विचारला की खूप क्रिएटिव्ह लोक नेहमी मुद्रण व्यवसायाने दिलेले आहेत जगालाच. आता तुमचा उदरनिर्वाहाचा जो व्यवसाय आहे तो कमर्शियल प्रिंटिंग आहे. कमर्शियल प्रिंटिंग. आणि तुमचं ह्या छंदासाठी तुम्हाला भटकंती पण खूप करावी लागते फोटोग्राफी. मग घरातनं काही अशा कमेंट पास होतात का, अरे आता थोडंसं इकडे फोकस कर आणि खूप भटकंती झालीये, किंवा कसं की सपोर्ट मिळतो, नेमकं काय घडतं? कारण त्याचाही पसारा, मुद्रण व्यवसायाचा पसारा प्रचंडच असतो आणि इन्व्हेस्टमेंटही प्रचंड असतो. बरोबर. त्या कंडिशन मध्ये तुम्ही हे कसं आहे, आमच्या घरामध्ये माझी वाईफ, वडील आणि माझे जे स्टाफ आहे, मेन माझे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह स्टाफ, त्यांच्यात आणि माझ्यात एक अंडरस्टँडिंग झालेलं आहे की मी केलो म्हणजे 2016 पर्यंत फुल टाइम बिझनेस मध्ये बघितलं. नंतर बिझनेस सेट झालाय माझं. आता प्रिंटिंगचं बिझनेस सेट झालंय, कामं पण, ऑर्डर्स पण आहेत, सगळे व्यवस्थित होत आहे. आणि आता माझं इन्व्हॉल्वमेंट लकीली तिकडे कमी होत आहे. माझी वाईफ कविता बाकळे, तिचं खूप मोठा सहभाग आहे ह्याच्यामध्ये. ती ऍडमिनिस्ट्रेशन बघते आणि सगळ्यांचे पेमेंट्स येणे देणे म्हणजे सगळं टॅली करते, ती डे टू डे ट्रान्झॅक्शन्स करते. आणि मीनवाईल माझा स्टाफ पण खूप छान आहे, जे सगळं हँडल करतो व्यवस्थित. आणि इव्हन माझे वडील आता 82 इयर्स असताना देखील ऍक्टिव्ह आहेत अजून. येतात खाली, प्रेसमध्ये बसतात, काम व्यवस्थित चाललंय का नाही बघतात. तर त्यांना ते छंद आहे आणि आवड पण आहे. आणि त्यांना मी ह्याच्यामध्ये डेव्हलप करतोय फोटोग्राफीमध्ये, ह्याचा पण त्यांना अभिमान आहे. चांगलं अप्रिशिएशन करतात ते. जा तू पिक्चर काढ, फोटो काढ, तुझं छंद जोपास, जे आम्ही करू शकलो नाही ते तू कर, असं म्हणतात. पण चांगला सपोर्ट मिळतंय मला घरातनं. आणि माझी मुलं पण खूप इंटरेस्टिंग आहे त्याच्यामध्ये. आम्ही कुठं आता रिसेंटली बालीला गेलेलो आणि इकडे गेलेलो. तर माझी मुलं पण सकाळी 3-4 वाजता रेडी असतात. त्याला आपल्याला सनराईज मिस करायचं नाही, कुठेतरी जाऊन पिक्चर काढायचे, ते लाईट मिस करायला नको, आज दिवस चांगला आहे, लाईट चांगलं आहे, असं सगळं. पण ते स्टडी करतात, सगळं प्लॅनिंग पण करतात, कुठे जायचं असेल तर पिक्चर कसं काढायचे, काय करायचं. म्हणजे तुमचा व्यवसाय आणि हे म्हणजे गुड मिक्स होत आहे. हो, हे परस्पर पूरक ठरत आहे. तसं पण होत आहे. अच्छा. आणि आनंद वाटतोय सगळ्यांना. आता पहिला पुरस्कार तुम्ही म्हणताय 2016 मध्ये तुम्हाला मिळाला, तर त्यावेळेस म्हणजे हे ओघाने मिळाला का तुम्ही स्पेशल काही एफर्ट्स घ्यावे लागतात की नाही, किंवा स्वतःला असं त्या पद्धतीने घडवावं लागतं फोटोग्राफर म्हणून? कारण एक महत्वाकांक्षा जागृत होते, तुमचा एक छंद तुम्हाला कळालं की हे क्लासिक होत चाललंय, आणि मग माणूस काय करतो की एक स्वतःसाठी एक ध्येय ठरवतो, बरोबर, की नाही मला हे इथपर्यंत हे मिळवायचंय. तसं झालं का ते आपसुकच होत गेलं? काय घडलं तुमच्या बाबतीत? काय मॅक्झिमम मला असं वाटतं की आपसुकच म्हणजे घडत गेलं ते. कारण ते पिक्चर मी चायनामध्ये काढलेलं लोक खूप अप्रिशिएशन केले. आणि दरम्यान लकीली मला मिळालं की चायना इंटरनॅशनल फोटोग्राफी अवॉर्ड देतोय, म्हणजे ट्रॅव्हलर्ससाठी, इंटरनॅशनल ट्रॅव्हलर जे फोटोग्राफी अवॉर्ड आहे. तर मी म्हणालो का नाही, मी माझे 2-3 पिक्चर ते मी चांगले काढलेले, सबमिट करून बघूया. अवॉर्ड लकीली मिळालं नाही, पण सबमिट केलं, त्याला अवॉर्ड मिळालं लकीली मला. त्यामुळे मला इन्स्पिरेशन मिळालं, मोटिवेशन झालं. आणि ते जे तुम्ही सबमिट केले होते ते काय थीम होती त्या फोटो? तिथे काही गुलिन म्हणून एक एरिया आहे, तिथे फिशरमॅन आहेत. ते फिशरमॅन ऍक्च्युली बर्ड्स फिशिंग करतात. कॉर्मोरंट बर्ड्स म्हणून काही बर्ड्स आहेत. ते बर्ड्स पाण्याच्या खाली जाऊन सकाळच्या लाईट मध्ये, परफेक्ट लाईट मध्ये, तो कॉर्मोरंट फिशरमॅन दिवा लावलेला असतो. ते दिवानी फिश अट्रॅक्ट होतात तिकडे. आणि हे कॉर्मोरंट बर्ड तो पाण्यात जातो, फिश पकडतो आणि वर आणून टोपलात टाकतो. असे 10 फिश पकडल्यावर एक फिश त्याला गिफ्ट देतो तो फिशरमॅन. ही टेक्निक आणि ही सिस्टीम मला वेगळी वाटते, एकदम अनोखी वाटली. म्हणून मी खास कॉर्मोरंट फिशरमॅन शूट करायसाठी गेलेलो चायनाला. आणि तेच पिक्चर लकीली अवॉर्ड मध्ये आलं फर्स्ट, असं झालं. पण हे आधी तुम्ही चायना एक्सप्लोर केलं असेल ना, तुम्हाला ही सिच्युएशन माहितीये, म्हणजे त्याच्या आधी तुमचे आंतरराष्ट्रीय प्रवास भरपूर झालेला होता म्हणूनच? माझं बिझनेस साठी प्रवास झालेला, म्हणजे मी शांघायला जायचो, इकडे जायचो, एवढंच. म्हणजे कारण हे खूप रुरल जे तुम्ही जे सांगताय. काय झालं, मला एक पिक्चर बघायला मिळालं हे फिशरमॅनचं. माझा एक मित्र आहे, तो काढलेला पिक्चर हा.
तो बघितल्यावर पिक्चर मी एक तासभर त्याकडे बघत बसलो की काय असेल हे, कसं काढलं असेल हे, बर्ड कुठनं आलंय, फिशिंग काय. मग मी त्याच्यावर इंटरनेटवर खूप स्टडी केलं की ऍक्च्युली कसं काय आहे. मग नंतर मला कळालं की एक एरिया आहे गुलीन म्हणून, तिथे हे फिशरमॅन फिश करतात ऍक्च्युली तसं. त्यामुळं मी जाऊन, मला इंटरेस्ट जास्त आल्यामुळे मी तिथं स्पेशली जाऊन ते पिक्चरसाठी जाऊन पिक्चर शूट करून आलो. म्हणजे तुम्ही छंद म्हणून जोपासत असताना ते खूप तुम्ही जसं जसं मिळतंय तसं तुम्ही ते घेता, पण जेव्हा तुम्ही प्रोफेशनल असे काहीतरी टार्गेट ठेवता तेव्हा तुम्हाला असा खूप स्टडी प्रत्येक पिक्चरसाठी करावा लागतो. हो, डेफिनेटली स्टडी करा. आता रिसेंटली मला इंडिगो एअरलाइन्स कडून एक शूटचा ऑफर आलेला. म्हणजे त्यांना काय दाखवायचं होतं, यांची एअर हॉस्टेस आणि जे आपलं संक्रांतीला होतं म्हैसूर संक्रांत सेलिब्रेट होतं, ते संक्रांत आणि एअर हॉस्टेस असं त्यांचं थीम होतं. तर ते थीम करायला मला त्यांनी स्पेशल इन्व्हाइट करून सांगितलं की महेंद्र, तुला हे पिक्चर्स काढायचे, आम्हाला 6 पिक्चर्स लागणार आहे. मग मी प्रत्येक पिक्चरसाठी मला आणि माझ्या मित्राला स्टडी करून, पूर्ण स्टडी वगैरे करून कसं कुठं कुठं काढायचं, कारण हत्ती असतात तिथे म्हैसूरमध्ये, हत्तीला डिस्टर्ब कसं न करता कसं त्या वेळाही तुम्हाला परत ते 2 दिवसात काढायचं. आणि असं कमर्शियल शूटला असं होतं, म्हणजे टार्गेट असते आणि वेळ कमी असते, त्यात पण आपण आपलं कौशल्य दाखवून कसं काढतो हे मॅटर करतं. म्हणजे ते डिसिप्लिन, डेफिनेटली, त्याच्यानंतर प्री स्टडी, हो करेक्ट, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जर तसं नाही आलं तर पोस्ट प्रोसेसिंग, हे तिन्ही तुम्हाला हँड बाय हँड इक्वली त्याच्यावर काम करावं लागतं सतत. तर मग म्हणजे मला काय म्हणायचं की छंद असताना तुम्ही तेवढे महत्वाकांक्षी नसता. बरोबर. मग ह्याच्यानंतर महत्वाकांक्षा खूप वाढत जातात का, की स्वतःकडनं म्हणजे महत्वाकांक्षा वाढत जातं, वेळ पाळणं, त्या वेळेत देणं, ते पिक्चर शूट कम्प्लीट करणं हे फार महत्वाचं होतं. छंद असलं की ठीक आहे, आज लाईट नाही, आपण उद्या काढूया असं, पण ह्याच्यात वेळ कमीमुळं कधी कधी स्ट्रेस होतं. आता तुम्ही वेगवेगळ्या कंपन्यांसाठी करताय, 2 कंपन्यांचे तुम्ही ब्रँड अँबॅसेडर आहात, तर ते करत असताना तुम्हाला डिफाईन आहे तुम्हाला काय करायचंय. पण महेंद्र बाकळे म्हणजे एक फोटोग्राफीचं पॅशन असलेली व्यक्ती म्हणून तुमचं असं काही आहे का ठरलेलं की मला हे करून दाखवायचे, हे फोटोज काढायचे, अशी काही महत्वाकांक्षा तुमची? माझं एकच महत्वाकांक्षा आहे, डीप डायव्हिंगचे मला पिक्चर्स काढायचे बालीमध्ये. त्यासाठी मला डायव्हिंग करावं लागणार अंडर वॉटर 30 मीटर्स. तर तिथे सस्टेन होऊन थांबणं, ते सगळे इक्विपमेंट्स हँडल करणं, आणि तिथं फिशरमॅन नाही सॉरी डायव्हर्स जे पाण्यामध्ये डाईव्ह करतात आणि फिश येतात, खूप सारे असं झुंडने पिक्चर येतो, फिश येतात. तर ते काढणं माझं महत्वाकांक्षा आहे. तर ते मी करतोय त्यासाठी मेहनत. अजून 1 वर्षभर लागेल मला तिथे जाऊन राहणं, ते प्रॅक्टिस करणं. कारण अंडर वॉटर फोटोग्राफी थोडी डिफिकल्ट आणि चॅलेंजिंग असते. तर मला त्याच्यामध्ये फिटनेसचा भाग असतो. हो, फिटनेस खूप लागतं. डायव्हिंग करतात, ब्रिदिंग लागतं, तुमचं ब्रिदिंग ते मला होत नाहीये, म्हणजे तेवढं असं फिटनेस. आणि बाकी डेली वर्कआउटही लागेल तुम्हाला. डेली वर्कआउट लागणार, आणि आता पाण्यामध्ये जास्त 25 to 30 सेकंड राहावं लागेल मला. बघतोय मी, ते लकीली पॉसिबल झालं तर करतो. अच्छा, हा तुमचं सेल्फ म्हणजे बकेट लिस्ट मध्ये हे महत्वाचं आहे. ठीक आहे, तुम्ही अनेक देशांमध्ये फिरताय, तुमच्या व्यवसायाच्या निमित्ताने पण फिरत होतात, आणि आता फोटो प्रदर्शनांसाठी पण फिरताय. तर तुम्हाला काय अनुभव येतात ह्या भटकंती दरम्यान? प्रत्येक देशाचा जो अप्रोच असतो, आता तुम्ही एक कलाकार म्हणजे फोटोग्राफर, एक कलाकार म्हणून, तर या कलेबद्दल जास्त जागरूक लोक, जास्त जागरूक देश, किंवा प्रोफेशनली जागरूक लोक, हे तुम्हाला कुठं जास्त दिसून आले? मला युरोपियन कंट्रीजमध्ये कलेचं खूप आकर्षण जाणवलं, आणि खूप म्हणजे लोकांना आवड आहे कलामध्ये, आर्टमध्ये. रिसेंटली मला 2 सप्टेंबरमध्ये इटलीमध्ये अवॉर्ड मिळालं, सियाना इंटरनॅशनल फोटोग्राफी अवॉर्ड मध्ये 2 अवॉर्ड मिळाले मला, एक ड्रोन अवॉर्ड आणि सियाना अवॉर्ड. तर तिथे गेल्यावर ते एक गाव ऍक्च्युली कलेचं माहेरघर आहे असल्यासारखं वाटलं. तिथले बिल्डिंग्स, आर्किटेक्चर, कन्स्ट्रक्शन, पेंटिंग्स, आणि जे कलेला आवड आहे तिकडे, आणि सगळं अप्रिसिएशन वगैरे मला कुठंच वर्ल्ड मध्ये बघायला मिळालं नाही. एवढं चांगलं तिथलं ते गाव, त्याचं फिलिंग, त्याचं अप्रिसिएशन वाटलं युरोपियन कंट्री. आणि प्रोफेशनली अनेकदा कसं असतं, कलेसाठी म्हणजे कलाकार म्हणून तुम्हाला अप्रिशिएशन मिळणं, पण कलेचं एक अर्थशास्त्र पण असतं ना. हो, की तुम्ही एक कला जोपासताना एखाद्या कलाकाराला ती कला जोपासत असताना त्याचं ब्रेड बटर पण आहे. हो, डेफिनेटली. त्याचे उदरनिर्वाहाचे पण साधन आहे. तर ते पण ग्रूम करण्याची कॅपॅसिटी असलेला देश कोणता आहे असं? मला असं वाटतं की युरोपियन आणि अमेरिकेमध्ये कलेचं जे बाईंग कॅपॅसिटी आहे
तर ती खूप जास्त चांगली आहे. इंडियामध्ये पण डेफिनेटली चांगली आहे, पण इंडियामध्ये अजून तेवढं इफेक्ट आलेलं जाणवत नाही मला फोटोग्राफी बाय करायचं. पण बाहेरच्या देशात खूप आहे. म्हणजे मी कितीतरी म्हणजे आतापर्यंत 200 ते 250 पिक्चर्स मी बाहेर अब्रॉडला विकलेले आहेत. म्हणजे सेल केलेले आहेत पिक्चर्स. काही रॉयल्टीने दिलेले, काही विदाऊट रॉयल्टी. असं प्रिंट्स प्रिंट्स विकतो मी खूप सारे. तर मला बाहेरनं ऑर्डर्स खूप जास्ती येतात म्हणजे प्रिंट याचे पिक्चर्सचे आणि प्राइस पण छान मिळतात ऍक्च्युली. तर इंडियामध्ये तेवढं मिळत नाही म्हणजे फार प्राइस कॉन्शियस मार्केट आहे इंडिया. पण बाहेर चांगला आहे रिस्पॉन्स. एस्पेशली जपानमध्ये, फ्रान्समध्ये पण खूप चांगलं आर्टला डिमांड आहे. बरेच पिक्चर्स मी दिलेत तिथे जर्मनी, फ्रान्स आणि US मध्ये बेसिकली. म्हणजे तिथं नाव पण मिळतं हा आणि पैसा पण मिळतो नाव का पण फक्त फोटो विकत घेतला आणि विषय संपला की क्रेडिट देत नाही? त्यांचं ते ऍक्च्युली विकत घेतलेले ते फोटोज पाठवतात, मी ते स्टोरीमध्ये ऍड करतो आणि बरेच दिवस पुढच्या वेळेस आले की मला भेटायचं आहे म्हणतात तिकडं. खूप म्हणजे चांगलं त्यांचं इंटरॅक्शन होत राहतं किंवा डेफिनेटली आल्यावर भेटूया आपण असं पण होतं सगळं. म्हणजे असं एकदा विकलं की संपलं असं नाही. असं नाही होत. म्हणजे तो थ्रेड कायम राहतो. तो अजून एक पिक्चर बाय करतो, दुसरं मला हे पण आवडलं, ह्याचं पण प्रिंट आहे. आता तुम्ही एवढ्या ठिकाणी प्रदर्शनासाठी फिरता, तुम्हाला बाहेरचे पण देशातले फोटोग्राफर्स भेटत असतील. हो, डेफिनेटली भेटत. तर तुमचं आपसात इंटरॅक्शन कसं असतं आणि आज जगातल्या महत्वाच्या थीम्स कोणत्या आहेत फोटोग्राफीच्या क्षेत्रातल्या? काय डिस्कशन तुमच्या आपसात होतात? बरेच भेटतात. आता मी रिसेंटली मागच्या महिन्यात गेलेलो, जर्मनीमध्ये अवॉर्ड मिळाला मला, कलर प्रो इंटरनॅशनल अवॉर्ड. तर ते वर्ल्ड म्हणजे जवळजवळ 10-12 फोटोग्राफर्स आलेले. आम्ही सगळेजण डिस्कस केलो आपसात, कसे नवीन ट्रेंड्स कसे आहेत, नवीन कॅप्चरिंग टेक्निक्स काय आहेत, नवीन टेक्नॉलॉजीचं कसं आपल्याला युज करता येतं. तर असं बरेचसे डिस्कशन होतात आणि काय अनएक्सप्लोर्ड डेस्टिनेशन्स कुठले आहेत काय त्याच्याबद्दल पण डिस्कशन होत आहे ट्रॅव्हल फोटोग्राफी. आणि बऱ्याच लोकांना भारताबद्दल एक कुतूहलता आहे. भारतात येऊन पिक्चर काढायचं वगैरे खूप ते इंटरेस्ट असतं लोकांना. बरेच लोक इंडियात येऊ इच्छितात. तुम्ही फोटोग्राफी ह्या कलेत आहात म्हणून मी हा प्रश्न विचारते. जसं मी समजा जर्नलिझम मध्ये आहे तर न्यूजची एक गरज असते की तो फोटो कॅप्शन बिगर बोलला गेला पाहिजे, म्हणजे ती न्यूज सांगितली पाहिजे फोटोने. तर तसं फोटोग्राफी कला म्हणून कोणत्या थीम महत्वाच्या असतात, ही मला एक कुतूहल आहे. फोटोग्राफीला बरेच थीम आहेत, म्हणजे असं एकच थीम नसतं कोण. मी ऍक्च्युली पिक्चर काढतो आणि लेट द पीपल डिसाइड की त्याचे काय आहे. प्रत्येक इंडिव्हिज्युअलला एक स्वतंत्र हे असतंय. पिक्चर बघितल्यावर त्याला जे वेगळं वाटतंय, आपल्याला वेगळं वाटतंय, ह्याला सगळ्यांना एक वेगळं फील येतंय. काही लोक म्हणतात अरे हे सगळं वेगळं दिसायला आहे, हे दिसायला आहे. त्यामुळे आपलं एखादा विषयाची अशी काही मर्यादा नसते, कलाकार नसते, पण कॉन्सेप्ट सेम असतं. पण ते पिक्चर बघण्याची जी आर्ट आहे ते सगळ्या लोकांमध्ये गॉड गिफ्टेड असते, सगळी वेगळी असते. लेट द पिक्चर डिसाइड असं म्हणतात ते. म्हणजे आता फोटोग्राफी करिअर म्हणून जे निवडू इच्छितात, तर आता तुमचा एवढा अनुभव आहे, तुमचा उदरनिर्वाहाचा व्यवसाय आधी वेगळा राहिलेला आहे आणि त्याच्यानंतर 2001 मध्ये तुम्ही हा छंद म्हणून जोपासायला सुरू केलं. तर ज्यांना फुल फ्लेज फोटोग्राफी करायची आहे तर हे हाय रिस्क आहे असं वाटतं का जोडधंदा काहीतरी गरजेचा आहे? डेफिनेटली रिस्क तर आहेच, प्रत्येक गोष्टीमध्ये रिस्क असते. सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे कुठल्या जॉनर मध्ये करतोय तो फोटोग्राफी, ते इम्पॉर्टंट आहे. जर तो वेडिंग्स आणि प्री वेडिंग वगैरे ह्याच्यामध्ये करत असेल तर त्याला डिमांड चांगला आहे, इन्कम पण चांगला आहे. म्हणजे बरेच लोक करतात त्यांना, म्हणजे त्याच्यावर गुजारा म्हणजे चांगलं होऊ शकतं. म्हणजे ही कॅन अर्न मोर, डिपेंड ऑन त्याची कला आणि त्याचं स्टाईल आणि आर्ट आणि तो कसं रिप्रेझेंट करतो, कसं मार्केटिंग करतो त्याचं वेडिंग फोटोग्राफी, त्याला चांगलं हे होतं. विशेषतः ट्रॅव्हल फोटोग्राफीमध्ये काय करावं लागतं की पहिला स्टार्टिंगला यश येत नाही. यश खूप उशिराने येतोय, वर्षांनी येतोय, 2 वर्षांनी येतोय, कधी कधी येतच नाही, कधी झटक्यात होत आहे. तर पर्सन शुड बी फायनान्शियली स्टेबल असं मला वाटतं. म्हणजे ह्या ट्रॅव्हल फोटोग्राफी किंवा रील्स आणि इंस्टाग्रामचे जे आता ट्रेंड आलेला आहे, की मला असं वाटतं की बिझनेस काय एज्युकेशन वगैरे सोडून हे करण्यापेक्षा त्याला काही लाईफ मधले जे महत्वाकांक्षी म्हणजे अर्निंग सोर्स आहे ते मेंटेन करून हे करायला यायला पाहिजे. अदरवाईज काय होतं, अनसर्टन्टी येते, पैसे कमी पडतात, घरी प्रॉब्लेम्स होतात सगळं. तसं न जाता म्हणजे जर फुल फ्लेज ह्याच्यात पडायचं असेल, वाईल्ड लाईफ मध्ये पडायचं असेल, तुम्हाला काढायचं असेल तर 2 वर्षाचं असं मला असं वाटतं की 2 वर्षाचा फंड त्याकडे पाहिजेच त्या माणसाकडे. की जर आपल्याला सक्सेस नाही मिळालं तरी 2 वर्षापर्यंत आपल्याला प्रॉब्लेम नाही पाहिजे. असं मला असं वाटतं की सगळं सोडून यात पडण्यापेक्षा असं केलेलं बरं. कारण इक्विपमेंट्स खूप कॉस्टली असतात, फोटोग्राफीचे लेन्सेस कॉस्टली असतात,
तर मला असं वाटतं स्टेबल, मी तर ऍक्च्युअली बिझनेस स्टेबल झाल्यानंतरच आलो याच्यामध्ये. पण मला असं बरेच यंग जनरेशन कडनं विचारणं होतं की मला पण तुमच्यासारखं यायचंय, मला असं तुमच्यासारखं फिरायचंय. पण हे असं एकदमच साध्य होऊ शकत नाही, त्याला स्वतःला प्रूव्ह करावं लागतं. पिक्चर्स वगैरे ते क्वालिटी पाहिजे, मग नंतर होऊ शकतं. आता अनेक खासगी कंपन्यांचं तुम्ही ब्रँड अँबॅसेडर म्हणून काम करता, हो. तर त्याचं स्वरूप काय आहे त्या कामाचं, आणि त्याच्यासाठी तुम्हाला वेळ किती इन्व्हेस्ट करावा लागतो? स्वरूप असं, आता मी सॅमसंगचा ब्रँड अँबॅसेडर होतो. हा हा सॅमसंगचे मला मोबाईल्स नवीन येतात, म्हणजे त्याच्या टेस्टिंगसाठी येतात, काही शूटिंग करायला येतात, म्हणजे काही वाईल्ड लाईफ शूट पाहिजे असतं, काही त्यांना महेंद्र हे फोन वापरतोय हे पण त्यांना जास्त इंटरेस्ट असतं की तुम्ही स्टोरीमध्ये टाका, ह्याच्यामध्ये टाका. म्हणून आम्ही ते पिक्चर्स त्यांना क्लिक करतो आणि स्टोरीज मध्ये टाकतो वगैरे, असं तेवढंच असतंय, म्हणजे असं जास्त हे नसतं. म्हणजे वेळ जास्त इन्व्हेस्ट तुम्हाला मी करावा. कुठे ट्रॅव्हलला गेलो हा, ते परत ते मोबाईलने पण थोडे पिक्चर्स काढावं लागतंय. ते डिस्टर्बन्स होत आहे पण आपल्या ह्याच्यामध्ये, पण जे वेळ काढून करू शकतो आपण ते, म्हणजे केलेल्या लोकांना पण चांगलं वाटतं. सॅमसंग कंपनीचं तुम्ही हे आहे. आणि आता फ्युचर जनरेशन मोबाईल फोटोग्राफीचं इम्प्रूव्ह होत आलंय, म्हणजे इव्हन तुम्ही लॉंग एक्सपोजर पण घेऊ शकता आता मोबाईल मधनं चांगले, तर चांगला आहे डिमांड. आता हे एवढे मोठे म्हणजे जे कॅमेरा आहेत, बरेच मोठे मोठे कॅमेरा कॅरी करायचे वगैरे, आता जर यंग जनरेशन खूप टेक्नोसावी झालेली, ती त्यांची प्रत्येक जे काही घडतंय आयुष्यामध्ये, अभ्यास करतायत तर अभ्यासाचं काहीतरी मिक्सिंग करून स्टोरीला टाकतात, आणि खूप चांगल्या पद्धतीने ते, त्या लोकांचा खूप हात साफ आहे मोबाईल फोटोग्राफी. तर हे थोडंसं हे कॉम्पिटिशन नाही निर्माण झाली आहे का? नाही, ती आर्टच वेगळी आहे, ते ट्रेंड वेगळे आहे, ते स्टाईल वेगळी होती. प्रोफेशनल फोटोग्राफी आणि मोबाईल फोटोग्राफी मध्ये डेफिनेटली फरक पडतं. पण मोबाईल फोटोग्राफी आता खूप इम्प्रूव्ह झालेली आहे, म्हणजे असं पहिल्यासारखं नाहीये, आणि छान होत आहे त्याच्यामध्ये पण असं वाटतं. एकूणच आता फोटोग्राफीचं जे क्षेत्र आहे, म्हणजे मीडिया एवढा वाढलेला असताना, तर त्याच्या अर्थशास्त्राबद्दल थोडंसं समजावून सांगा फोटोग्राफीच्या. मग ते आता तुम्ही प्री वेडिंगचं तर सांगितलंच, त्याचा तर मुद्दा नाहीये, आणि तुम्ही सांगितलं की मुद्रणाचा व्यवसाय आहे. आता नवीन ट्रेंड कसे सेट होऊ पाहतायत? कारण आता कसं झालेलं की रोज लोक फेसबुकवर, व्हॉट्सअपवर स्टेटस अपडेट करतात, म्हणजे सगळं, म्हणजे काय जिकडे जाईल तिकडे फोटो 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 असंच आहे. फोटोशिवाय सेल्फी काढतात, प्रत्येक इव्हेंटचे प्रत्येक क्षणाचे फोटो काढतात. काही खातायत लोक, मोबाईलमध्ये फूड मोड असतो, फूड मोडवर जाऊन फोटो काढतायत. तर भविष्यामध्ये हे कुठं जाणार आहे, आणि ह्याचा अर्थशास्त्र मध्ये काय फरक पडणार आहे फोटोग्राफीच्या? हे ऍक्च्युली वाढतच जाणार आहे असं मला वाटतं. कारण आधी असं होतं, वाढतंय की मी आता काय करतोय हे जगाला दाखवणं, हे एक आता ट्रेंड झालेला आहे. म्हणजे मी आता जेवतोय, मी हे खातोय, मी आज हे करतोय, मी जिम मध्ये जातोय, मी आज हे ऍक्च्युली वाढतच जाणार आहे, हे कमी नाही होणार. म्हणजे लोकांना आता शो करायचंय की हे आता सध्याच्या मोमेंटला, सध्याच्या घटकेला मी काय करतोय, कसं काय चाललंय, म्हणजे लोकांचे रिएक्शन येतात, हे येतात. मला पण कधी कधी डिस्टर्बिंग अनोइंग वाटतं हे सगळं, पण मला असं वाटतं की दिस इज पार्ट ऑफ लाईफ. आता हे तर वाढतच जाणार आहे पुढे, आपल्या हातात कंट्रोल नाही, कारण यंग जनरेशनला ते आवडतं पिक्चर्स काढणं, सेल्फी काढणं, हे काढणं. कधी कधी छान वाटतं मला, पण मी पण सेल्फी काढतो कधी कधी, चांगलं असं. नाही, माझा प्रश्न असा आहे की आता हे जे सिरियस, आता आधी कसं होतं की आपण स्टुडिओमध्ये जाऊन फोटो काढणे, फॅमिली फोटो काढणे हा एक कार्यक्रम असायचा, आणि मग त्या फोटोग्राफरलाच त्याचा पैसा जाणार हे फिक्स होतं. आता ती सामान्य लोकांमधली ती भूक मिटलेली आहे, ती नाहीच आहे. तर त्याचा ह्या एकूण अर्थशास्त्रावर परिणाम होतोय का? नाही, प्रत्येकाचा ट्रेंड चेंज होत आहे ना, फोटोग्राफर्स पण चेंज होतात, त्यांचे ते स्किल्स पण चेंज होतात. वेडिंग फोटोग्राफर्स मध्ये पण नवीन नवीन टेक्निक आले, रील्स करणं आलंय, इव्हन पत्रिका वगैरे, लग्न पत्रिका पण आता डिजिटली करतात, त्यामध्ये पण पिक्चर्स, व्हिडिओग्राफीचं सगळं मिक्स होत आहे. तर ऍक्च्युली हे वाढतच चाललंय, एक कमी झालं म्हणजे दुसऱ्या गोष्टीकडे लोकांचा कल जात आहे. ऍक्च्युली वाढतच जाणार आहे, त्याने अर्थशास्त्र पण वाढत जाणार आहे. ऍक्च्युली व्हिडिओ वाढत जाणार, डेफिनेटली वाढत जाणार, कमी तर काय नाही होणार. आता 2001 ते 2016 असा तुमचा प्रवास राहिलेला आहे, म्हणजे 2016ला तुम्ही हा फोटोग्राफी हा छंद सिरियसली घ्यायला सुरू केला. ह्याच्यामध्ये तुम्ही तंत्रज्ञानाची काय शिफ्टिंग अनुभवलेले आहेत, आणि त्याच्यामधले हे शिफ्टिंग अनुभवत असताना तुम्हाला एखादा काही मेमोरेबल मोमेंट तुमच्या आयुष्यात आला आहे का, की नाही मला आता हे टेक्नोसावी होणं हे किती जास्त गरजेचं आहे, आणि ह्याचा स्ट्रेस येतो का कधी टेक्नोसावी असण्याचा?
कारण आपली जनरेशन जी आहे तर ती पेजर पासून किंवा अगदी लँडलाईन फोन पासून त्याचा स्मार्टफोन पर्यंत असे शिफ्टिंग आपण पाहिलेले आहेत. तर फोटोग्राफर म्हणून तुम्हाला ह्या तंत्रज्ञानाचा कधी तुम्ही किती शिफ्टिंग पाहिला, एक प्रश्न. दुसरा प्रश्न, ह्याचा कधी स्ट्रेस कधी जाणवला का, हे स्मूथ होत गेलं, काय झालं नाही? डेफिनेटली टेक्नॉलॉजीमध्ये खूप सारे चेंजेस होत गेले. पहिला आम्ही पॉइंट अँड शूट कॅमेरामध्ये शूट करायचो, नंतर SLR कॅमेरावर आलो आम्ही. मी SLR घेतलं कॅनॉनचं, कॅनॉनवर शूट केलो. मग फ्युजी फिल्मचं SLR घेतलं, त्याच्याने शूट केलं. मग नंतर 2017-18ला मी सोनीकडे वळालो, कारण मिररलेस टेक्नॉलॉजी सोनीकडेच होती तेव्हा. पण तेव्हा मिररलेसनी मला पिक्चर शार्पनेस, डायनॅमिक रेंज इतकं वाढत गेलं, म्हणजे कंट्रोल, म्हणजे नंतर ना रॉ फाईलला कंट्रोल करायची टेक्निक सोनीच्या याच्यामध्ये पिक्चर्समध्ये जास्त वाटली मला. तर मी सोनीला अप्रोच केलो. त्यांनी लकीली मला खूप चांगलं हे दिलं, म्हणजे किट वगैरे सगळं दिलं सोनी. तेव्हापासून मी सोनी आणि सिग्मा लेन्सेसमध्ये हे वापरतोय मी तेव्हापासून. ती टेक्नॉलॉजी, मिररलेस टेक्नॉलॉजी जेव्हा आली फोटोग्राफीमध्ये, तेव्हा खूप काही घडामोडी झाले, खूप चेंजेस झाले. आणि इव्हन कॅनॉन आणि नायकॉनला पण ते नंतर त्याच्यामध्ये यावं लागलं. स्पेशली आता लो लाईट मध्ये पिक्चर्स काढणं, आणि आयबीस म्हणून एक टेक्निक आलंय, इन बॉडी इमेज स्टॅबिलायझेशन. तर ते त्याच्याने आता तुम्ही जवळजवळ 2 सेकंड पर्यंत हँड शूट करू शकता. ही टेक्नॉलॉजीसाठी खूप मोठी म्हणजे चेंज झालेली आहे. पूर्वी कसं शटर स्पीड आम्हाला एकदम फास्ट ठेवायचं, 200-250च्या खाली पिक्चर येत नव्हते, क्लॅरिटी, शार्पनेस वाटत नव्हतं. पण आता म्हणजे एकदम कमी म्हणजे जास्त वेळ शटर ओपन ठेवलं तरी पिक्चरचं शार्पनेस आणि क्लॅरिटी मेंटेन राहते. म्हणजे लेन्स ते स्टॅबिलाइज करतं. ते खूप चेंज, घडामोडी इम्पॉर्टंट ठरले फोटोग्राफीमध्ये, फोटोग्राफर्ससाठी. पण हे म्हणजे स्ट्रेसफुल ठरतं का हे तंत्रज्ञान अडॉप्ट करताना, का तसं काही होत? मला तर असं जाणवलं नाही कधी स्ट्रेसफुल, की आपण सारखं अपडेट करावं लागतंय स्वतःला आपल्याला. बरोबर. लेन्सेस तर एकदा घेतलं तर 5-6 वर्ष तर जातात. म्हणजे सेल्फ ग्रूमिंग साठी खूप वेळ द्यावा लागतो का, असं टेक्नॉलॉजी शिफ्ट होते? डिपेंड्स, तुम्ही कुठल्या स्टाईलची फोटोग्राफी करताय. तर तुम्हाला ती गरजच नसेल त्याची, कारण कॅमेरे तर हातोहाती आहेत, हातोहाती प्रत्येकाच्या हातात कॅमेरा आहे. पण प्रत्येकाच्या नजरेमध्ये तो दृष्टिकोन नाहीये की जो त्या टेक्नॉलॉजीचं पूर्ण पोटेन्शियल करता यायला पाहिजे. तुमच्याकडे किती हाय प्रोफाईल कॅमेरा असेल तर तो, समजा 4 फोटोग्राफर आहेत, तर ते सगळेजण ते कॅप्चर करू शकतील. हे सेल्फ ग्रूमिंगचा ह्याच्यामध्ये भाग खूप मोठा आहे. हो, डेफिनेटली. कुठल्याही कॅमेराने, पॉइंट अँड शूटनी पण तुम्ही छान पिक्चर, इव्हन मोबाईलने पण पिक्चर चांगले येऊ शकता, चांगले काढू शकता तुम्ही. तसं इश्यू नाही. डिपेंड्स, म्हणजे लॉंग एक्सपोजर कोणाला जास्त आवड असेल, जास्त काढायचं असतील, म्हणजे अंगभूतच असं लागतं ना दृष्टिकोन. हो, त्यांना स्वतःला, माणसाला कळायला पाहिजे की आपल्याला काय करायचं आहे आणि आपल्याला कशासाठी एवढं टेक्नॉलॉजीमध्ये खर्च करायचा आहे, हे गरज आहे का, आपल्याला ह्या लेन्सची गरज आहे का, हे सगळं विचार करून घ्यायला पाहिजे डिसिजन. म्हणजे तुम्ही सेल्फ ग्रूमिंगला तेवढा वेळ दिलेला आहे स्वतःचा? हो, डेफिनेटली द्यावाच लागतं. आणि टेक्नॉलॉजी चेंज काय होत आहे, कसं आहे, शिफ्टिंग मार्केट कशाकडे शिफ्ट होत आहे काय त्याच्याकडे. आणि असे कोणते फोटोग्राफर आहेत का जगातले किंवा भारतातले की जे म्हणजे तुम्ही त्यांना खूप ऑब्झर्व केलं आणि तुम्हाला असं वाटलं की नाही, ह्यांचे फोटो आहेत ना जस्ट वाव आहेत, आणि ते ज्या पद्धतीने स्वतःला वर काम करतायत, तर हे स्वतःवर काम करणारे असे फोटोग्राफर जे तुम्हाला खूप आवडतात? जे बरेचसे लोक बघितले मी, इव्हन रघुराय सरांचे इमेज घ्या, म्हणजे पिक्चर्स त्यांनी पूर्वीच्या काळात फिल्मवरती जे पिक्चर्स काढलेत ते अजूनही लोकांना क्रिएटिव्ह आणि हे वाटतं. मदर टेरेसाचे पिक्चर्स बघा, त्यांचं एक डॉंकीचं पिक्चर आहे, म्हणजे डॉंकी जस्ट उभारलंय पण ते वर्ल्ड फेमस झालंय पिक्चर. तर ते पिक्चर त्या आर्टमध्ये, ते कलेमध्ये अजून चांगलं वाटतं, त्याचं फील वगैरे सगळं. तर मला असं वाटतं कलेला काही कशाचं हे नाही. बरेचसा ट्रेंड पण आलेला आहे की फिल्म कॅमेरा पण आता वापरतायत लोक बरेचसे, कारण फिल्म कॅमेरावर जे नॉईज येतं, जे डस्ट वगैरे जे फील येतं पिक्चर मध्ये, ते डिजिटल कॅमेरामध्ये येत नाही. बरेच लोक अजून फिल्म पण वापरतात, खूप चांगलं काम करतात असं वाटतं मला प्रोफेशनली. मी असंही पाहिलेलं की ते जे असे इन्स्टंट फोटो येतात ना आता कॅमेऱ्यातनं, आणि मग ते असे इन्स्टंट येतात फोटो, आपण क्लिक केलं की लगेच प्रिंट येते आणि ते परत असे वाळवून लगेच ते लगेच द्यायला. म्हणजे तो एक जुना ट्रेंड होता, पण तो पण आता परत त्याचं म्हणजे खूप त्याचा ट्रेंड आलेला आहे. मी अनेक तरुण म्हणजे 22-23 वर्षाच्या मुलांना असं पाहिलेलं आहे की ते कॅमेरा घेऊन फिरतायत आणि तो त्यांचा एक तो वेगळेपणा, रेट्रो जो लुक आहे तर तो परत जोपासतायत ते. आणि ऍक्च्युली काय समोरच्या माणसाला पडद्याची
पोर्ट्रेट त्याचं काढलं पिक्चर आणि त्याचं प्रिंट दिलं की जे फील येत त्याच्या कारण त्याची चेहऱ्यावर. साईज अशी छोटी असते. छोटं आहे म्हणजे 6x4 वगैरे असं. त्याचं फील चांगलं वाटतं, म्हणजे इन्स्टंट जे फील आहे ना ते फार चांगलं वाटतं. म्हणजे आता म्हणजे हे कंटिन्यू काम करत राहावं लागतं का, की आपला वेगळेपणा जपण्यासाठी? हा, डेफिनेटली. कारण मी आता बरेच फोटोग्राफर पाहते की ते त्यांचा वेगळेपणा जपण्यासाठी काहीतरी परत रेट्रो स्टाईलनी काहीतरी पुन्हा करतात. तर ह्याच्यासाठी तुम्हाला किती वेळ द्यावा लागतो ऍक्च्युअली? नाही, मी ऍक्च्युअली त्याच्यामध्ये जास्त आता म्हणजे Insta 360 वगैरे जे आले ते असं काठी घेऊन सगळीकडे असं शूटिंग करतात वगैरे. ते पण चांगलं आहे टेक्निक. पण मला तर इंडिव्हिज्युअली ते काय आवडत नाही, म्हणजे असं जास्त काय. त्यामुळे मी त्याकडे जास्त लक्ष, मला जे आवडतंय ते मी करतो. आपल्याला जे बरं वाटतंय, लाईक आहे आपल्यामध्ये, आणि आपण जे करू शकतो ते केलेलं बरं असं मला वाटतं. तर तुमच्या आवडीच्या थीम्स कोणकोणत्या आहेत ते सांगा. माझ्या आवडीचे थीम्स म्हणजे पोर्ट्रेट्स, नॅचरल लाईट पोर्ट्रेट्स, आणि सगळ्यात इम्पॉर्टंट लँडस्केप आणि एरियल फोटोग्राफी मला जास्त आवडतं. ड्रोनचे पिक्चर्स वगैरे. हे तुमचं स्वतःचं जे आहे? स्वतःच स्टाईल आहे माझं, ड्रोनचे पिक्चर्स, आणि म्हणजे टॉप डाऊन पिक्चर्स आवडतात मला. आणि एक वेगळा अँगल आणि पर्स्पेक्शन वेगळं मिळतं त्याने. तुमच्या एका मोनोक्रोम फोटोग्राफी, तर त्याला एक अवॉर्ड मिळाला, मोनोक्रोम इंटरनॅशनल अवॉर्ड. तर तो फोटो काढताना असं लक्षात ठेवावं लागतं का की आपल्याला हा मोनोक्रोम प्रेझेंट करायचा आहे? नाही, मी तसं काही नाही केलं. ऍक्च्युली मोनोक्रोम अवॉर्ड होतं माझं, कुठलं पिक्चर चांगलं दिसेल. तर माझा मुलगा म्हणाला, पप्पा हे फोटो तुम्ही मोनोक्रोम करा, चांगलं दिसेल म्हणाला. ते करून बघितलं, त्याला पण खूप आवडलं, मला पण खूप आवडलं. ते अवॉर्ड मध्ये सबमिट केलं, लकीली अवॉर्ड मिळालं त्याला. ऍक्च्युली माझा मुलगा म्हणाला की हे पिक्चर मोनोक्रोम मध्ये छान दिसेल. झालं तसंच ऍक्च्युली. तर आता तुमच्या कामाबद्दल तर मी सगळे जवळपास आपण प्रश्न कव्हर केलेले आहेत. तर मला आता एवढं विचारायचं आहे की आता भविष्यामध्ये तुम्ही आता हा छंद जसा जोपासताय, तर तुम्हाला कोणकोणते वेगवेगळे प्रयोग करायचे आहेत या फोटोग्राफीच्या क्षेत्रामध्ये? नंबर 1. दुसरं की थीमच्या बाबतीत तुम्ही सांगितलं, पण एक ह्युमॅनिटीसाठी एक मेसेजिंग प्रत्येक फोटोमध्ये असतं. तर त्याच्यासाठी तुमचं काही असं ठरवलेलं टार्गेट आहे का की नाही ही स्टोरी मी कम्प्लीट करेल, किंवा अशा कोणत्या स्टोरीज तुम्ही इंटरनॅशनली ट्रॅव्हल करत असताना तुम्हाला सापडलेल्या आहेत का? अच्छा, माझे आता 1-2-3 थीम्स आहेत माझ्या डोक्यामध्ये, की मला मंगोलियाला जायचं आहे नेक्स्ट. मंगोलियामध्ये जे पीपल आहेत, जे इगल हंटर्स म्हणतात त्यांना, त्यांच्याकडे इगल असतं, इगलने हंट करतात ते ऍक्च्युअली मला जाऊन पिक्चर्स क्लिक करायचे. ते नेटिव्ह त्यांची घरात कसं राहतात, तेवढ्या कमी टेम्परेचर मध्ये ते कसं खातात, कसं राहतात, आणि मला त्यांचं लाईफस्टाईल क्लिक करायचं ऍक्च्युली. ते कसं, म्हणजे त्यांचं हे कसं होतंय, गुजारा कसं करतात, उदरनिर्वाह किंवा स्वयंपाक कसा करतात ते. रिसेंटली मी गेलेलो ह्याच्यामध्ये वारिबो, मला इंडोनेशिया गव्हर्नमेंट इन्व्हाइट केलेलं. तर ते मला एक ह्याच्यावर डोंगराळ भागात जवळजवळ 4 तास आम्ही ट्रेकिंग करून गेलो. तर तिथे एक वसाहत आहे, म्हणजे एक टोटल 100 लोक राहतात. ते 100 लोक ऍक्च्युली वारिबो म्हणून ते गावाचं नाव आहे. 3-3, 4-4 मजले हाताने बांधलेले घर आहेत, आणि सेंटरला बेस किचन आहे. ते किचनच्या फ्युम्स आणि ह्याच्याने, ते धूरने पूर्ण घर गरम राहतं आणि व्यवस्थित राहतं. तर ते मला नवीन नवीन शिकायला मिळतं. म्हणजे याचं लोक त्यांच्या नॅचरल वर्किंग एन्व्हायरमेंट मध्ये कसं वर्किंग करतात, म्हणजे इंडिजिनियस लाईफ हा तुमचा, म्हणजे आणि सस्टेनेबिलिटी. ते स्वतः सेल्फ सस्टेन आहेत. ऍक्च्युली त्यांना फक्त मेडिकलसाठी आणि ह्याच्यासाठी बाहेर यावं लागतं, पण त्याची कॉफी तिथेच ग्रो करतात. म्हणजे अप्रतिम. मी तसली कॉफी टेस्टच केली नाही कधी. त्या गावात कॉफी, सगळे भाजीपाला, आत्मनिर्भरता आहे तेवढ्याच नॅचरल रिसोर्सेस मध्ये, आणि ते गावाशी कोणाला संपर्क पण नाहीये. तिथे यायचं म्हणलं 4 तास ट्रॅकिंग करूनच यावं लागतं तुम्हाला. बाकी दुसरं काही ऑप्शन नाहीये तिथे यायला. ते खूप छान एक्सपिरियन्स वाटलं मला असं तसले एक्सपिरियन्सेस जास्त घ्यायचे आहेत लाईफमध्ये. आता तुम्ही खूप जास्त परदेशात शूट करता, कधी भारताकडे वळणार आहात का? हो, डेफिनेटली. मला तर आवडत आहे भारतात जायचं. मग भारत असं जाऊन असं काढणं, असं. कारण मी तुमचं जेवढे फोटोज पाहिले ते बाहेरचे खूप जास्त तुम्ही काढलेले आहेत, त्या तुलनेमध्ये भारतातले खूप कमी आहेत. त्याचं काही खास कारण आहे का, बिझनेसमुळे तसं? बिझनेस आणि ह्याच्यामुळे असं गेलं ना, भारताच्या बाहेर गेले की असं रिलॅक्स वाटतं. जाऊन ते काढतो आम्ही पिक्चर्स वगैरे, असं ते फील येते. इंडियात पण काढलेले मी, बरेचसे काढले. केरळमध्ये जायचं, अजून खूप फिरायचं मला. केरला झालंय, लडाख झालंय, स्पिती झालंय, राजस्थान खूप वेळा गेलेलो मी. अजून फिरायचंय मला. इंडियातले काही ट्रायबल आहेत
ते ट्रायबलचे पण पिक्चर काढायचे, स्पेशली नॉर्थ ईस्ट इंडियामध्ये जायचं मला. आता नव्याने ह्या फोटोग्राफीच्या क्षेत्रात जे फुलफिल जीव इच्छितात, आता त्यांच्यासाठी तुम्ही त्यांच्यासाठी काही टिप्स द्या की काय करावं, डूज अँड डोंट. मला असं वाटतं की प्रत्येकाला एक गॉड गिफ्टेड स्किल असते, प्रत्येकाला कलरची कडे बघण्याची क्षमता असते. तर प्रत्येकाने त्याची इंडिव्हिज्युअल स्टाईल मेंटेन करावी. इंडिव्हिज्युअल स्टाईल प्रत्येकाला गॉडने वेगवेगळी दिलेली असते आणि ती स्टाईल मेंटेन करता करता लोकांना असं कळायला पाहिजे, हे पिक्चर बघितल्याबरोबर अरे हे महेंद्रचं पिक्चर आहे, अरे हे ह्यांनी त्यांनी काढलेलं पिक्चर आहे. तर ती स्टाईल येण्यासाठी खूप टाइम द्यावा लागतोय, खूप मेहनत करावं लागतंय. पण ती स्टाईल तुम्ही मेंटेन करा ना, की दुसऱ्याशी कोणाचं तरी अरे ह्याने असं केलं असं कॉपी करून करण्यापेक्षा तुमच्याकडे जी कला आहे ती वापरून तुमची युनिक स्टाईल डेव्हलप करणं ते इम्पॉर्टंट आहे असं मला वाटतं. आणि डोंट्स जे अजिबात करायला नाही पाहिजे, जसं एक डिसिप्लिन मेंटेन करावं लागतं एक व्यावसायिक यशासाठी. तसं डोंट्स इन द सेन्स म्हणजे असं काही खास नाही, म्हणजे प्रत्येकाला अँगल वेगळं असतं, कॉम्पोजिशन वेगळं असतं. एवढंच की मला ते फोटोचं हॉरायझन स्ट्रेट पाहिजे असं मला वाटतं. हॉरायझन वाकडे केले की मजा जाते, तेवढं एक हॉरायझन मेंटेन. टेक्निकली तुम्ही व्यवस्थित स्वतःला ग्रूम करणं गरजेचं आहे आणि टेक्नॉलॉजी समजावून घेणं आणि स्वतःच्या क्षमता ते इम्पॉर्टंट आहे खूप. तर डेव्हलपमेंट पण होतं त्याच्याने आणि दुसऱ्यांना पण. तर महेंद्रजी, तुम्ही आमच्याशी एवढा संवाद साधला आणि तुमचं व्यावसायिक आणि रहस्य पण सांगितले आणि तुमचा दृष्टिकोन पण फोटोग्राफी बद्दल सांगितलं, त्याबद्दल खूप आभारी आहे. आणि ज्यांना फोटोग्राफीच्या क्षेत्रात नव्याने यायचंय त्यांनी पण हे लक्षात ठेवलं पाहिजे की ह्याचं अर्थशास्त्र समजावून घेणं एक तर मुळात आलं एक, आणि दुसरी गोष्ट की एका ठिकाणी एका कवीने म्हणलंय की ले देके अपने पास एक नजर ही तो है, क्यों देखे दुनिया को किसी की और नजर से हम. तर ही स्वतःची एक नजर विकसित करणं आणि स्वतःचा एक दृष्टिकोन विकसित करणं हे फोटोग्राफीसाठी अत्यंत म्हणजे त्याचं मर्मस्थान आहे असंच एकूण महेंद्रजींच्या अनुभवातनं आपल्याला दिसतंय. तर ह्या गप्पा आपण इथेच थांबवू आणि पुन्हा नवीन लोक घेऊन तर मी तुमच्यासमोर येणारच आहे. ह्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुमचे पण सजेशन कमेंट्समधनं याच्यामध्ये नोंदवा. धन्यवाद.